नमस्कार, मी निकिता पाटील. वृत्तम मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी वन स्टेट वन रजिस्ट्रेशन संकल्पना राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज्यात सध्या प्रत्येक विभागासाठी निश्चित करून दिलेल्या क्षेत्रीय दुय्यम निबंधकाच्या कार्यालयात घरांची खरेदी विक्री, भाडे करार व अन्य दस्त नोंदणीसाठी जावे लागते. बऱ्याचदा शहरी भागात काही दुय्यम निबंधक कार्यालयात खूप गर्दी असते. बराच काळ तिष्ठत बसावे लागते. लवकर क्रमांक लागावा किंवा काम लवकर व्हावे यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागतात. राज्यातील कोणत्याही कार्यालयात दस्त नोंदणीची मुभा मिळाल्यानंतर नागरिकांची मोठी सोय होणार आहे आणि भ्रष्टाचारालाही काही प्रमाणात तरी आळा बसण्याची शक्यता आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीबाबतच्या प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी हायकोर्टानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का देत ही याचिका फेटाळून लावली आहे. दुसरीकडे मात्र महायुतीला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हा वाद राज्यपालांशी नामनिर्देशित केलेल्या 12 MLCशी संबंधित होता. विधान परिषदेतील 12 जागा भरण्यास आणि नियुक्त्यांमध्ये झालेल्या विलंबाला उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी आव्हान दिले होते. खरं तर 2022 मध्ये तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने पूर्वीच्या महाविकास आघाडीने नामांकित केलेल्या नावांची यादी मागे घेतली होती. त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून राज्यपालांच्या निष्क्रियतेचा आरोप केला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेना उभाटाने दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाने म्हटले आहे की महायुती सरकारचा यादी मागे घेण्याचा निर्णय योग्य आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी इंडिया आघाडीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीची एकही बैठक होत नाही हे दुर्दैव असल्याचं म्हणत इंडिया आघाडी बंद करून टाका असं स्पष्ट मत व्यक्त केलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे इंडिया आघाडीमध्ये मोठी फूट पडताना दिसत आहे. अशातच जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडीवरती प्रश्न उपस्थित केले आहेत. ही आघाडी केवळ संसदेच्या निवडणुकीपुरती मर्यादित राहिली असेल तर ती विसर्जित केली पाहिजे असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. देशाच्या उत्तरेकडील राज्ये जम्मू, काश्मीर, पंजाब, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये थंडीची लाट पसरली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुक्यांची चादर देखील पसरली आहे. डोंगराळ राज्यांमध्ये बर्फवृष्टीमुळे तसेच मैदानी भागात थंडीमुळे परिस्थिती दयनीय आहे. अशातच 10 ते 12 जानेवारी दरम्यान काही भागात हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. हवामान देखील खराब राहण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत हवामान खात्याकडून नागरिकांना काळजीचे आवाहन करण्यात येत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस मध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या आगीत आतापर्यंत 5 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 1000हून अधिक इमारती जाळून खाक झाल्या आहेत. लॉस एंजेलिस हे हॉलिवूड सेलिब्रिटींचं घर मानले जातं. अशा परिस्थितीत हे हॉलिवूडसाठी मोठे नुकसान मानले जाते. आगीमुळे हजारो लोकांना घरे आणि दुकाने सोडून पलायन करावे लागले आहे. येथील खराब परिस्थिती पाहता कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेविन न्यूसॉम यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. लॉस एंजेलिस मध्ये जोरदार वाऱ्यामुळे आग भडकत गेली. मंगळवारपासून लागलेली आग ताशी 112 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे नियंत्रणाबाहेर गेली आहे. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण झालं आहे. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.